75वा स्वातंत्र्य संग्राम मुक्तीचा हा आपण वर्ष मानवतो आहे आणि अशा परिस्थितीमध्ये काँग्रेसच्या वतीने अशोक चव्हाण जे असतील, आम्ही असेल, अनेक मुद्दे आम्ही मराठवाड्याचे उपस्थित केलेले होते. जवळ 75 प्रश्न मराठवाड्यातले निकाली काढावे अशा पद्धतीची भूमिका आम्ही विधानसभेत सरकारला मांडली. पहिली तर हे लोक विधानसभेत त्या विषयावरचा ठरावच आणायला सरकार विसरत होती. म्हणजे मराठवाड्याला भाजपप्रणित येड्याचं सरकार हे विसरलं काय अशा पद्धतीचं चित्र होतं. मग आम्ही त्या पद्धतीचा दबाव आणला विधानसभेत आणि नंतर त्यांनी त्याच्यावरचा ठराव शेवटच्या दिवशी आणून एक प्रकारे मराठवाड्याचं तोंडाला पानं पुसलेली होती. अशा पद्धतीचं विधिमंडळातलं कामकाजाचं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आता ही जी मंत्रिमंडळाची बैठक मराठवाड्यात होता ती 5 स्टार हॉटेलमध्ये होत आहे. मराठवाड्यामध्ये आतापर्यंत जे काही मंत्रिमंडळाच्या बैठका झाल्यात त्या बैठका कमिशनर ऑफिस, रेस्ट हाऊस अशा पद्धतीच्या होत होत्या. आता तर मंत्रिमंडळ यांचं पूर्ण पण नाही आहे. अजूनही 17 मंत्री यांचे प्रतिष्ठेत आहे. हे मंत्रिमंडळाचा विस्तार करत नाही. मग यांना 5 स्टार हॉटेलमध्ये जनतेच्या पैशाची उधळपट्टी करायला कोणी अधिकार दिला? आणि हे खऱ्या अर्थानं 5 स्टार मध्ये बसून, एअर कंडिशन मध्ये बसून काय त्या मराठवाड्याच्या शेतकऱ्यांचे, तरुणांचे, गरिबांचे प्रश्न सोडवू शकतील का? विकासाचे प्रश्न सोडवू शकतील का? हाही प्रश्न या निमित्तानं निर्माण होत आहे. हे घोषणाबाज सरकार आहे. मराठवाड्यात जाऊन घोषणा खूप करतील, पण घोषणा करून त्याची अंमलबजावणीचं ते आम्हाला त्यांनी हे दिलं पाहिजे टाइम पिरियड, की मराठवाड्याच्या विकासासाठी आम्ही हा आमचा टाइम बाउंड प्रोग्राम आम्ही देतो आहे. हे विकासाचे आम्ही कामं करतो आहे. कारण की आपण परवा पाहिलं मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री मराठा आरक्षणाच्या प्रश्नाबद्दल जेव्हा मीडियाच्या समोर आले तर ते त्या पद्धतीने जे बोलले की आम्हाला तर फक्त बोलायचं आहे, करायचं तर काही नाही आहे. एक म्हणतं हो आणि दुसरा म्हणतं येस सर. अशा पद्धतीच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा शब्द त्याच्यामध्ये आला आणि ते मोठ्या प्रमाणात हा व्हिडिओ व्हायरल झाला आणि त्यानंतर मग लोकांनी यांची तेरवी करायचा प्लॅन केला. त्याही पद्धतीचे व्हिडिओ व्हायरल झाले. अखेर सरकार हे मायबाप असलं पाहिजे. सरकार हे काही लोकांचे गळे कापणारं सरकार नसलं पाहिजे, खिशे कापणारं सरकार नसलं पाहिजे. पण हे सरकार ज्या पद्धतीने वागतंय लोकांना यांच्यावर विश्वास राहिला नाही अशी परिस्थिती आहे. आणि म्हणून मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये जे काही घोषणा हे करतील त्याला टाइम बॉन्ड पैसे भरले नाहीत ना. हा सरकारी तिजोरीवर येणारा आम्ही पक्ष म्हणून खर्च केला. 3 पक्षांनी खर्चाचं वाटप केलं. तुम्ही आमच्या अकाउंट्स पहा ना. सरकारच्या तुटमारीवरती आमचं मूर्ख लोक आहेत की मला प्रश्न विचारतायत ना, त्यांचं अक्कल कुठेतरी फिरते इकडे तिकडे संभाजीनगरला. त्यांना कळलं पाहिजे की सरकारी जो खर्च वारेमाप सुरू आहे, गाड्या, घोडे, कर्मचाऱ्यांची जेवणं. कारण अंबादासदारांनी एक विषय काढला की कोणाला दिलं आहे जेवणाचा कॉन्ट्रॅक्ट त्याच्यावर ईडीच्या झाडी पडलेलं आहे. त्याची नम्रता काय करते? हां, कोट्यवधी रुपये जेवणावर हा सरकारी खर्च आहे. हा काय ते ए नावाचे बिल्डर येणार आहेत का? कोण येणार? की अजून कोणाचे काय जे ते व्यापारी संबंध आहेत ते देणार आहे, जिल्हाधिकारी देणार, सरकार देणार. काल आदित्य ठाकरे यांनी दौरा केला या भागामध्ये, संभाजीनगर, नाशिक, निफाड वगैरे. शेतकऱ्यांचं दुःख पाहतो. त्यांना अजून भरपाई मिळाला तर मागच्या अतिवृष्टीची भरपाई मिळाला तर आपण कोट्यवधी रुपये जाऊन बघा रामामध्ये काय चाललं.